इथपर्यंत आलं तरी चालेल, काही अडचण नाही. या पुढं रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, बहुता सुखताची जोडी, बहुता सुखताची जोडी, म्हणून
रखुमा देवी बारा बाप रखुमा देवी बारा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा त्या बाबांना इकडे अलीकडे घ्या ना थोडस सर्वांना ऐकू येत सर का तुम्ही पण या थोडं थोडं पुढं अजून अलीकडे यायचं कृष्णा अलीकडे यायचं का अजून थोडं अलीकडे येऊन जा अजून रुद्र इकडं अलीकडे ये होय होय वार करी पाहे पाहे रे हरी पाहे पाहे रे हरी पाहे पाहे रे हरी होय होय वार पाहे पाहे रे पाहे पाहे वार करी पाहे पाहे रे धरी पाहे पाहे रे धरी पाहे पाहे रे धरी सरळ करा काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची
अभिमान रे गोड अवघेची गोड अवघेची पुरे गोड अवघेची पुरे काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची फळ अवघेची येणे फळ अवघेची येणे तुका मने गोडा मिठो पैसला सावळा मिठो पैसला सावळा मिठो पैसला सावळा काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने अजून अजून पण पुढं जागा आहे बरं. या या पुढं पुढं या सगळे, आग्रह करायला लावू नका.
होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे किंवा तेने अभिमान नुरे कोड अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची येणे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे विठ्ठल
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा। मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सो दशरथ आजीर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जोग पानी। पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम, कभी तुम्हें भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम। होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी। काय करावी साधने फळ अवघेची येणे। प्रस्तुत आषाढी एकादशी निमित्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या मानवी जीवनात आल्यानंतर आपल्या कल्याणाकरता नेमकं कोणतं साधन करायला पाहिजे आणि त्या साधनाच्या संदर्भात सूचित करणारा हा अभंग आहे। विठ्ठल तसं वारकरी जे काही मंडळी आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रतिवर्षी आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आषाढी एकादशी असली की वारकरी मंडळींच्या मनात अगोदरपासूनच जवळपास 1 महिनाभर अगोदरपासून जसे वारीचे वेध लागतात, त्या वारीच्या वेधापासून तर आजपर्यंतचा हा जो दिवस आहे, मार्गक्रमण करत करत पंढरीच्या वाटेनं त्या एक एक जसं जसं पाऊल पुढे पुढे जातं तसं तसं आजच्या या दिवसाची विशेष अशी प्रतीक्षा असते। आणि आज जेव्हा पंढरपूरमध्ये एक ज्याला म्हणावं आपण की भगवंताचं एक विराट स्वरूपच जो कोणी त्या सोहळ्याचा साक्षीदार असेल, मला नाही वाटत की विराट स्वरूप वेगळं काही असेल। ज्याला त्या सोहळ्याचा साक्षीदार होता आलेला असेल त्या सगळ्यांना तो सगळाच्या सगळा जो सोहळा आहे तो माहिती आहे। आणि त्याच सोहळ्यातला हा दिवस आहे आषाढी एकादशीचा। पण तसं जर बघायला गेलं तर तुम्ही आम्ही थोडेसे कम नशिबी लोक आहोत। कम नशिबी कसं? कारण त्या सोहळ्याचं प्रत्यक्ष साक्षीदार आज काही सध्या आपल्याला होता येत नाही। आपण इथे आहोत संभाजीनगरमध्ये आणि पंढरपूरमध्ये जी काही भाविक मंडळी आहे त्या भाविक मंडळींना त्या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेता येतोय। पण त्यातली त्यात अशी गोष्ट आहे की जे पायी वारी करून जाणारे आहेत त्या सगळ्या पायी म्हणजे वारी करून जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत। कारण ती एवढी सोपी गोष्ट नाही आहे। ज्या लोकांनी ती वारी केलेली असेल त्यांना ती गोष्ट माहिती की किती खडतर अशी साधना आहे आणि त्या साधनेतून तिथपर्यंत जायचं आणि आजच्या सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं। पण सगळ्यांना ते काही शक्य होत नाही। पण जरी सगळ्यांना शक्य नाही तरी भगवंताची अशी असीम कृपा आहे की त्यांच्या कृपेनं आणि बाबांच्या सानिध्यात अशा दोघांच्या कृपेनं
तुम्हा आम्हाला आज सकाळपासून जे आहे असं वाटतं की जवळजवळ आपण पंढरपूरमध्येच आहोत. प्रत्येकजण जे आहे जे जे दिंडी सोहळ्यापासून इथं हजर असतील त्या सगळ्यांना जसं पंढरपूरमध्ये आपण आहोत असाच एक भाव इथं निर्माण झालेला आहे. सकाळचा जो काही आपला सोहळा होता आणि तसं आपल्या इथं जे विठ्ठल रुक्मिणी जो विग्रह आहे तो प्रत्यक्ष पंढरपूरहून तसाच आलेला आहे. बरं म्हणजे रातोरात ज्या लोकांना गोष्ट माहिती असेल परत सांगण्याचं कारण असं की आजची ही जी एकादशी ही थोडी मोठी एकादशी. हे मोठी एकादशी म्हणण्याच्या पाठीमागे कारण असं आहे की आज बरीचशी मोठी मंडळी पण कीर्तनाला आहेत. जे नेहमीच्या कीर्तनाला जी मंडळी नसतात त्या सगळ्या मंडळी आज हजर आहेत. म्हणजे नेहमी ज्या हजर असतात त्या छोट्या असतात असं त्याचा अर्थ नाही. पण जसं तुम्ही लोकांनी त्याला करून टाकलं आहे की छोटी एकादशी मोठी एकादशी, म्हणून आपण तुम्हाला सांगतोय की त्या सगळ्या मंडळींना तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की ज्यावेळेस इथे प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता त्या सोहळ्याच्या वेळेस जसं आता मूर्ती शेवटचं ते जलादिवास धान्यादिवास वगैरे सगळं झालं नाही, आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आणि मूर्तीच्या पायाजवळ थोडंसं भंग झालं. हा तो त्रैदिनी सप्ताह होता. त्या सप्त्याला मी सुद्धा हजर होतो. सगळ्या गजानन कॉलनीमध्ये एक प्रकारची हळहळ निर्माण झाली आणि त्याच्यानंतर जे आहे तिकडे पंढरपूरमध्ये कॉन्टॅक्ट केला की असं झालेलं आहे. तर मूर्ती मिळणं काही एवढं सोपं काम नसतं. त्यावेळेस जे 6 महिने तुम्ही अगोदर बुकिंग केली, ऑर्डर दिल्यानंतर त्या गोष्टी तिथं हजर होतात. पण काय चमत्कार असेल, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही फक्त गाडी जी आहे सकाळ उजडायच्या अगोदर तुमच्याकडे तिथं हजर होते आणि रातोरात जे आहे ते पंढरपूरहून भगवान इथं आपल्याकरता आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे गजानन कॉलनी वासीय जेवढे काही आहेत इथे जवळपासच्या प्रांतामध्ये राहणारे या सगळ्यांचं खूप मोठं नशीब आहे. जरी सुरुवातीला आपण कम नशिबी म्हटलो तरी पण या अंगानं आपलं नशीब जरा जोरावर आहे. बरं आणि त्याच्याबरोबर जे आहेत जसं पंढरपूरमध्ये चातुर्मास्य सत्संग वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात त्याचासुद्धा आपल्याला इथं खूप लाभ आहे. हे बाबांच्या कृपेनं इथे नेहमी जे आहे जवळजवळ आता 4-5 चातुर्मास्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ही जी आजची आषाढी एकादशी आहे याला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात. हे भगवान जे आहेत ते आजपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान योग निद्रेमध्ये असतात. आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढ्या काही साधना आहेत त्या जास्त प्रमाणात भगवंताच्या संदर्भानं ज्या काही सेवा असतील त्या भक्त मंडळींनी करायला पाहिजे असा प्रघात आहे. का करायला पाहिजे? सामान्य भाषेत तुम्हाला सांगतो. जसं एखादा मालक आहे तो मालक जर तिथं हजर असला तर हजर असताना त्या नौकरानं व्यवस्थित काम करायला पाहिजे का तो हजर नसताना? तसं तर तो हजर असताना करायलाच पाहिजे, कारण ते समोरच हजर आहेत ना, ते बघायलाच आहे तिथं. त्यावेळेस तर त्याला आपण काय म्हणतो चुपचाप करावंच लागेल. पण ज्यावेळेस ते तिथं हजर नाहीत किंवा ज्यावेळेस त्यांचं थोडंसं दुर्लक्ष आहे त्यावेळेस जो काम करतो तो खरा काय? तो खरा नौकर. तसं भगवंताचा जर खरा सेवक जर व्हायचा असेल तर भगवंताची जी ही योगनिद्रा आहे या योगनिद्रेच्या कालावधीमध्ये जी मंडळी ज्या साधना पूर्वापार चालत आलेल्या असतील त्या साधना ज्यांच्याकडून घडत असतील त्या सगळ्यांवर भगवंताची विशेष कृपा होते. विठ्ठल. मग त्या अंतर्गत जे आहे ज्याला म्हणतो चातुर्मास्य सुरुवात झाली तर काकडा भजन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा अभ्यास असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, या सगळ्या कार्यक्रमाची जी आहे ती पंढरपूरमध्ये किंवा जिथे जिथे चातुर्मास्य घडतो तिथे खूप रेलचेल असते. पण तशाच प्रकारचा जो काही आहे ना, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भगवंताची मूर्ती तिथून आलेली, पण मग आता चातुर्मास्याकरता काय योजना? त्या सगळ्या गोष्टी करताच ही योजना झालेली. जसं आता बाबांनी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं की आता जे आहे आपण ज्ञानेश्वरीचा आनंद घेतला, एकनाथी भागवताचा आनंद घेतला
आणि आता उद्यापासून जे आहे आपण सगळेजण रामचरितमानस जे ग्रंथ आहे, ज्याला आपण म्हणावं की प्रतीक्षेनं, म्हणजे मला असं वाटतं, एकदा बाबांची कथा शेवगावला रामकथा झाली होती, त्यावेळेस परमपूज्य प्रातस्मरणीय राधाकृष्णजी महाराज त्या कथेला आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी त्यावेळेस एक गोष्ट सांगितली की बाकीचे जे ग्रंथ आहेत, बाकीच्या ग्रंथाने जे पुण्य प्राप्त होतं, म्हणजे बाकी सर्व ग्रंथाच्या श्रवणाने जे पुण्य घडतं, त्या पुण्यानं ज्यावेळेस माणसाचं मन स्वच्छ होतं, निर्मळ होतं, त्याच वेळेस अशी काहीतरी योजना होते आणि रामकथा ऐकण्याचा तो अधिकारी बनतो. मला असं वाटतं की ज्या ज्या काही आपण इथे श्रवण केलेल्या मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या भाग्यानं, म्हणजे एवढ्या दिवसाच्या श्रवणाच्या पुण्याईच्या जोरावर आता ती रामकथा इथं होणार आहे. विठ्ठल या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या इथे नित्यानं घडतात आणि त्याच अंतर्गत 15 दिवसाची जी एकादशी आहे त्याच्यातच येणारी आषाढी एकादशी काहीतरी पूर्वपुण्याईनं ही सेवा माझ्याकडे आली. तसं जर बघायला गेलं तर आषाढी एकादशीला खूप दूरदूरून समाज येत असतो. अनेक ओळखीचे चेहरे आहेत, काही अनोळखी चेहरे आहेत. पण माझी स्वतःची इच्छा होती, मी बाबांना मागच्या वेळेसही सांगितलं की आषाढी एकादशीचं कीर्तन तुम्ही करा, मी त्याच्या अगोदरच्या एकादशीचं करतो. पण बाबांचा असा एकदा घालून दिलेला नियम, त्यांनी असं सांगितलं जे क्रमानं चालू आहे त्याच क्रमानं चालू द्यायची, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि आज जो आपण सेवेकरता निवडलेला अभंग आहे, त्या अभंगामध्ये आपल्या मानवी जीवनाच्या कल्याणाकरता जो एक सुलभ आणि सोपा उपाय तो तुकाराम महाराज या अभंगात प्रतिपादन करतायत. विठ्ठल विठ्ठल. तसा जर बघायला गेला का अभंगाचा जर आपण विचार केला तर तो पंढरी महात्म्यात सुद्धा मोडणारा अभंग आहे, पण त्याच्यामध्ये उपदेश सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये मोडणारा हा अभंग आहे. मग उपदेश नेमका करावा कोणी? उपदेश कोणी करावा की ज्याच्याकडे स्वतः त्या उपदेशावर वागून ज्यानं सिद्धपणा मिळवलेला आहे किंवा ज्याच्या जीवनामध्ये सिद्धता आहे त्याने तो उपदेश करायला पाहिजे. मग तुम्हाला असं वाटेल की आता आम्ही जे उभे ते नेमका काय असतो? तो फक्त त्यांच्या शब्दाचा अनुवाद आहे, त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांच्या शब्दाचा फक्त हा अनुवाद असतो. अन्यथा उपदेश करण्याकरता तशी साधना त्याच्या जीवनात घडली पाहिजे. आणि तुकोबारायांचा जर जीवनाचा आपण एक विशिष्ट अभ्यास केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणती साधना करून आपल्या जीवनामध्ये असा अधिकार प्राप्त करून घेतला की ज्याला आपण जीवनमुक्त स्थिती म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. काही दिवसा अगोदरच एक दोन एकादशी अगोदरच बाबांची एका अभंगावर सेवा झाली. त्याच्यामध्ये याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. त्याच्यामध्ये जीवनमुक्त जी अवस्था आहे त्या अवस्थेचं तुकोबारायांनी स्वतःच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि ती जी अवस्था आहे ती नेमकी कोणत्या साधनानं तुकोबारायांनी मिळवून घेतली आणि त्या अधिकारावर जेव्हा पोहोचतात त्यावेळेस उपदेश त्यांनी केलेला आहे. तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण थोडासा बारकाईने अभ्यास केला तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये साधनेच्या बाबतीमध्ये फार विविधता नाही आहे, एकविधता आहे, एकनिष्ठता आहे. की असं नाही की आपण जसं सोमवारी एक भगवंताला भजतो, मंगळवारी एकाला, बुधवारी एकाला, असं त्यांच्या जीवनामध्ये एकविधता आहे, एकनिष्ठता आहे. आणि ती जी एकनिष्ठता आहे ती एकनिष्ठता फक्त त्यांच्याच पुरती आहे असं नाही. त्यांच्याकडे असं सांगण्यात येतं आहे, स्वतः महाराजच त्यांच्या अभंगात सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गादेवा, माझ्या वडिलांची मिराशी गादेवा,
तुझी चरणे पांडुरंगा. एकच सेवा जी आहे, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुकोबारायांचं जे जीवनचरित्र आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या वंश परंपरेमध्ये जवळजवळ 8 पिढी अगोदरपासून जे आहे, 8 पिढी अगोदरपासून विश्वंभर बाबांपासून पांडुरंगाची सेवा आहे असा फक्त आपल्याला काय आहे त्या इतिहासामध्ये जेवढी माहिती तेवढी, पण त्याही अनेक अगोदर पिढीपासून चालत आलेल्या असेल. फक्त आपल्याकडे उपलब्ध जेवढा इतिहास आहे त्याच्यात विश्वंभर बाबांपासून आपल्याला माहिती आहे की 8 पिढीपासून पांडुरंगाची सेवा आहे. त्या संदर्भानं ज्या सेवा असतील, वारी असेल, भजन असेल, पूजन असेल, कीर्तन असेल, त्याच संदर्भानं पण एकविधता. मग ते जे आहे वडिलांची मिराशी देवा जी आहे ती सर्वच्या सर्व जी आहे त्या घराण्यातून चालत आलेली ती सेवा आणि त्या सेवेवर एकनिष्ठतेनं तुकोबाराय आरूढ झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे तुकोबारायांचं की या साधनाच्या व्यतिरिक्त कोणतंही साधन माझ्या जीवनामध्ये दुसरं मी अवलंब केलेला नाही. विठ्ठल वारीच्या संदर्भात सुद्धा तुकोबाराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकरी तीर्थव्रत. जसं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की एकनिष्ठतेनं तेच साधन जे वंश परंपरेनं चालत आलेलं आहे त्याच पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले तुकोबाराय, आणि असं करता करता जे आहे तुकोबाराय भगवत कृपेला प्राप्त झाले. आणि भगवत कृपेला प्राप्त होऊन तुकोबारायांच्या जीवनामध्ये जो ब्रह्मानंद आपण म्हणतो त्या ब्रह्मानंदाची त्यांना प्राप्ती झाली. आणि तुकोबारायांचं जे जीवन आहे ते सगळ्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडायला लागलं. ज्या काही साधक मंडळी आहेत, वेगवेगळे प्रकारची जी साधन करणारी मंडळी आहेत, तर तुकोबारायांच्या जीवनाकडे त्यांनी बघितलं की यांच्या जीवनामध्ये यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ते प्रापंचिक कोणतीही अनुकूलता तुकोबारायांच्या जीवनामध्ये नाही. तरी जो त्यांच्या चेहऱ्यावरचा असलेला आनंद आहे तो आनंद काही और आहे. आणि आपल्याकडे तर सगळं अवेलेबल आहे तरी फोडिली गौरी असं जर आपलं आहे, तर नेमकं तुकोबाराय अशा कोणत्या साधनाचा वापर करतायत किंवा कोणतं साधन तुकोबाराय त्याच्या जीवनात करतात की ज्या साधनाच्या बळावर तुकोबारायांना निंदा करा, कोणी स्तुती करा, कोणी काही करा, तुकोबारायांचं जे जीवन आहे ते अतिशय आनंदात आहे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की तुकोबारायांच्या तोंडाला काळं फासलं आणि त्यांची गाढवावरून धिंड काढायला लागली. असा एक त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये जे आहे ते जिजाबाई ज्या होत्या त्या पतिव्रता होत्या. जरी तुकोबारायांवर त्या रागवायच्या तरी तुकोबारायांवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
तुकोबाराय जेवल्याशिवाय त्या जेवत सुद्धा नव्हत्या. ज्या नित्यानं आपण चरित्रामध्ये ऐकतो की ते भामचंद्र डोंगरावर असतील, भंडारा डोंगरावर असतील, त्या तिथं जोपर्यंत हे भाकर नेऊन देत नाही तोपर्यंत त्या स्वतः जेवत सुद्धा नव्हत्या. पण तुकोबारायांचा होणारा अपमान बघून त्या थोड्याशा नाराज झाल्या, त्या रागवल्या त्या सगळ्या लोकांवर. आणि आता बघते म्हणे तुमची धिंड काढता का. त्यावेळेस तुकोबारायांनी त्यांना असं सांगितलं, अरे काय एवढं त्याला हे करायचं, आता सगळ्या आळी फिरून झाल्या, एक शेवटची आळी तेवढं फिरून घेऊ दे, ह्यांच्याही मनासारखं होऊ दे. मग विचार करा तुम्ही की अशाही अवस्थेमध्ये आनंद जो आहे तो थोडाही मागे पुढे नाही आहे. आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला तर आपल्यामध्ये तर असं आहे, कोणी नुसतं मागं नाव ठेवू द्या, कोणी नुसतं परस्पर येऊन नुसतं सांगितलं जरी, आहो तुम्हाला ते असं असं म्हटलं, फक्त म्हणायचाच उशीर आहे की आपण बाह्याच मागं केलं लगेच, असं म्हटलं का, बरं बघतो त्याच्याकडे जरा, त्या गोष्टीची शहानिशा सुद्धा न करता आपण लगेच त्याच्याशी वैर करतो. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अशा घटना कितीतरी आहे की मान अपमान हो, कोणी त्यांना वंदा, कोणी काहीही करा, तरी तुकोबारायांच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो आनंद बघून साधक मंडळींना नेमका प्रश्न पडला की तुकोबारायांनी असं कोणतं साधन त्यांच्या जीवनामध्ये केलं की ज्या साधनाच्या करण्याने तुमच्या जीवनामध्ये अशा आनंदाची तुम्हाला प्राप्ती झाली, ते साधन तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस त्याच्या उत्तरादाखल तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात ते साधन सांगतात. तुकोबारायांनी उत्तरादाखल सांगितलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. हे साधन तुकोबारायांनी सांगितल्यानंतर थोडंसं आम्हाला प्रश्न पडण्यासारखं साधन आहे की वारकरी व्हा म्हणतात आणि पंढरीला पहा म्हणतात, याच्यात वेगळं असं साधन तुकोबारायांनी काय सांगितलं. आम्ही सगळेच या गोष्टी करतोच आहे ना अगोदरपासून. ठीक आहे, पायी वारी आपल्याकडून घडत असेल नसेल, किंवा कोणी 2 दिवस जात असेल, 4 दिवस जात असेल, पण पंढरपूरला जाऊन परत येतो. आणि वारकरी तर आम्हाला म्हणूनच घेतो, आपण सगळेच म्हणतो हे वारकरी आहेत, ते वारकरी आहेत. आणि आपण येताना सुद्धा बघा, आता दिंडी करता कोणत्या वेशात या म्हणतो, वारकरी वेशात या, म्हणजे ज्या वेशात आले आपण त्याला वारकरीच म्हणतो ना. मग नवीन काय सांगितले तुकोबारायांनी ह्याच्यात. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन तर सांगितलंच नाही, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायला गेलं तर 2दा सांगता येतं, होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. एक तर नवीन साधनही नाही आणि द्युरुक्तीनं सांगतायत, हे 2दा सांगतायत. म्हणजे शास्त्रात 2दा सांगणं हा सुद्धा दोष आहे. द्युरुक्ती करून सांगायला नाही पाहिजे, तेही सांगतात. त्याच्यानंतर जे साधन आपण अगोदरपासूनच करतोय मग ते वेगळं सांगायची गरज काय. पण त्याचं उत्तर असं आहे की ज्या अर्थी तुकोबाराय आपल्याला सांगतायत आणि ते साधन जर आपण करतोच आहे, पण जी तुकोबारायांना जी त्या साधनाची अनुभूती आहे ती जर आपल्याला अनुभूती येत नसेल तर निश्चितच तुकोबारायांच्या म्हणण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये कुठंतरी फरक असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
कारण लाखोंच्या संख्येने वारकरी जात आहेत. किती संख्येनं जातात तुम्हाला असं सांगतो मी, की त्या सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न करा, वरतून एखाद्या वेळेस तुम्ही विमानात सुद्धा जाऊन बघा, तुम्हाला सुरुवातीचं दृश्य जे आहे, पहिला वारकरी जिथं उभा असेल ते शेवटचं, ते तुम्हाला त्याचा अंतसुद्धा सापडू नाही शकत. म्हणजे लाखोने भाविक जर जात आहेत तिथं, तर मग वारकऱ्यांची संख्या काय कमी आहे का? किती झाले ते वारकरी? एवढ्या दिंड्या होऊ लागल्या की आता त्या सोहळ्यानं सुद्धा तिथं जाहीर केलं आहे की ज्या अनधिकृत दिंड्या आहेत त्यांनी आता इथं परत संमेलितच व्हायचं नाही. न तुम्हाला नंबर मिळणार आता, आणि इथून पुढं नवीन कोणत्याही दिंड्या आणायच्या नाही. तुम्हाला आणायच्या असल्या तर वेगळ्या मार्गानं जायचं आता. म्हणजे ज्या गोष्टीची कॅपॅसिटी संपून गेलेली आहे, एवढे लोक जर तिथं जात आहेत, मग ही जी अनुभूती मग तेवढ्या सगळ्याच लोकांना यायला पाहिजे ना. मग तेवढ्या जर सगळ्या लोकांना येत नसेल तर मग निश्चितच आपण जे आहे, आपण वारकरीच्या कॅटेगरीमध्ये मोडतोय का नाही मोडतोय, हा आपण ज्याचा त्याने प्रश्न बघायचा. परमपूज्य प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर जे आहेत, त्यांनी आपल्या चिंतन मालिकेमध्ये, अभंगाच्या चिंतन मालिकेत असं सांगितलं आहे की पंढरपूरला जाणारे जेवढे काही लोक आहेत त्याच्यामध्ये सगळेच खरे वारकरी असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काही नवशे आहेत, काही हौशे आहेत आणि काही गौशे आहेत. अजूनही त्याच्यात वेगवेगळे प्रकार आपल्याला सध्याच्या युगात पाडता येतील. आता कितीतरी असे की काही जे ते नुसते पिशव्या भरणारे सुद्धा आहेत. मग आता हे हौशे कोण, नवशे कोण आणि गौशे कोण? मग हौशे म्हणजे असं आहे की जे इतर काही लोक जे चालले त्यांच्या सांगण्यावरून नुसतं हौस म्हणून दिंडी बघायला जाणार आहे, त्यांच्या आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही, फक्त ती गर्दी बघायची, त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्याच्यात जी काही आहे त्याचा फक्त आनंद घ्यायचा. कोणी काही वाटत असलं तर ते खायचं प्यायचं, मजा करायची. नामस्मरणाचा त्यांचा काही एक संबंध नाही. कारण मी जे तुम्हाला सांगतोय, मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊन तुम्हाला सांगतोय बरं. मी स्वतः तिथं गेलो आत्ता आणि बाबांना काही दिंडीची गोष्ट सांगितली की काही जण जे त्यांना ते 20वे माहीत झाले की या टप्प्याला इथं ती दिंडी असते. मग ते सकाळी जे ते सकाळी उठतात सुद्धा अशा वेळेला की त्यावेळेस जे ते इतरांचं आवरायच्या अगोदर आपलं आवरून घ्यायचं, सगळ्यात पहिले चहा घ्यायचा, जिथं टप्पा असेल तिथं जाऊन बसून जायचं. ते मागचे जे आहेत ते काही लोक भजन करत येतात, हे लगेच ते दिसले का हे तिथून उठतात की जिथं जेवायचा टप्पा तिथं जाऊन बसायचं. तिथं जेवण वगैरे अगोदर जागा पकडण्याचा फक्त उद्योग. ह्या जेवणाचा टप्पा झाला की त्यांना संध्याकाळचा टप्पा माहीत असतो. मग हे जे सगळे गोष्ट आहेत ना, हे सगळे हौशेमध्ये मोडणारे लोक आहेत. काही नवशे लोक आहेत. नवशामध्ये असं आहे की काही लोकांनी नवस केलेले असतात की असं आमच्या कुटुंबामध्ये चांगली एखादी गोष्ट होऊ द्या, आणि कर्मधर्म संयोगाने तशी होते. कारण भगवान जे आहेत, भगवान अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत या अशा नवसाला वगैरे देतच नसतात. कर्मधर्म संयोगानं त्या गोष्टी तशा घडतात. कारण भगवान तुमच्या लिखितामध्ये कधीच बदल करत नाही. जे जसं घडणार असेल तसंच घडणार असेल, त्याच्यात ते बदल करत नाही. पण नवसाच्या वेळेस एखादी गोष्ट जर पावली, मग ते सांगतात की आम्ही 3 वाऱ्या करू. मग 3 वाऱ्या केल्या तर आम्ही 3 वाऱ्या त्यांच्या झाल्या त्या नवसाच्या, मग पुढे असं असतं त्यांच्या मनात असा विषय असतो की आता आपण जर ह्या वाऱ्या नाही केल्या तर कदाचित एखाद्या वेळेस आपल्या कुटुंबात काही अनिष्ट घडू शकतं. हे जे नवशे हे सुद्धा त्याच्यात कायमस्वरूपी असतं. मग हे हौशे झाले, नवशे झाले, आणि काही गौशे म्हणजे असं की ज्यांना नाईलाज असतो तिथं जावं लागतं. आता एखाद्याची ड्युटी आहे, ती ड्युटीच तिथं लागून गेली, तो काय करणार आहे? आता आम्ही परत येत होतो, ते परत येताना आम्हाला एका पोलिसांमध्ये अडवलं गाडीतून. आणि जसं आम्हाला अडवल्याबरोबर आम्ही त्याला फक्त एवढंच सांगितलं, अरे आम्हाला 2 किलोमीटर पुढून टर्न फक्त मारायचं आहे, तिथपर्यंत आमची गाडी जाऊ द्या. जसं गाडी जाऊ द्या म्हटल्याबरोबर त्यानं सुरुवातच केली आम्हाला. हे काय नेमकं माझं नशीब फाटलं, मी पोलीस झालो आणि इथं नोकरीला आलो. म्हणजे नाईलाज असतो तर तिथं नोकरीला आला का नाही. घडलेली घटना आहे. तुम्हाला जर वाटत असलं तर आपले अरुण इलेक्ट्रॉनिक्सवाले जे काका आहेत त्यांना तुम्ही विचारा, ही घडलेली घटना आहे का नाही. म्हणजे जर बघायला गेलं तर एखाद्याला नशीब वाटेल अशी ती नोकरी आहे की सगळ्या वारकऱ्यांचं फुकट दर्शन, जिथून माऊली जातात तिथेही जाण्याची परमिशन, सगळं तिथं आहे. म्हणजे सगळ्यांची चरणधूळ लागणारा तो रस्ता, त्या रस्त्यावर याची लागलेली ड्युटी. पण त्या ड्युटीच्या संदर्भानं तो काय म्हणतोय की नेमकं माझं काय नशीब फुटलं, मी इथं पोलीस झालो आणि इथं नोकरीला लागलो, आणि नेमकं याच ड्युटीवर माझी योजना झाली. म्हणजे हे जे आहेत ना, हे गौशेत नाईलाज असतो. एखाद्या वेळेस कोणी एस टीचा कंडक्टर असेल, कोणी काही असेल, त्या ड्युटीवर लागून गेलं का यांना जावंच लागतं.
असेही त्याच्यात काही लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाराय हे जे सांगतायत, मग तुकोबाराय या सगळ्यांना सांगतात की आता तुम्हाला वाटते ते खरे वारकरी नाहीत, खरे वारकरी व्हा. होय होय वारकरी. आणि हे 2 वेळा का सांगतात? तर एक तर पहिली गोष्ट आहे ते निश्चयानं सांगतात. म्हणजे निश्चयानं हो, एखादी गोष्ट जर आपल्याला बजावून सांगायची असली तर आपण काय करतो, त्याला 2दा सांगतो. एखाद्याला जर पत्र लिहिलं तर खाली लिहिलेलं असतं पत्राचं उत्तर जरूर जरूर देणे. मग ते जरूर जरूर देण्याच्या पाठीमागं द्विरुक्ती दोष लागत नाही. ते कशा करताय, त्या गोष्टीचं महत्त्व कळावं आणि निश्चयानं ती गोष्ट व्हावी. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपण एकदा सांगून ऐकणाऱ्यामध्ये नाहीच, म्हणून सुद्धा 2दा सांगतायत. विठ्ठल. आणि महत्त्वाचं जे 3रं कारण आहे ते होय होय वारकरी म्हणण्यामध्ये एकतर वारकरी जे आहे ते अंतरंगानंही वारकरी व्हा आणि बहिरंगानं सुद्धा वारकरी व्हा. मग नेमकं वारकऱ्यांची अंतरंग लक्षण काय आणि बहिरंग लक्षण काय? सगळ्यात अगोदर जे बाहेरचं लक्षण आहे ते वारकरी नेमकं आपण कशाला म्हणतो? वारकऱ्याची जी वेशभूषा आहे ती नेमकी कशी पाहिजे? कधी बघितल्यानंतर वारकऱ्याच्या कपाळावर गंध पाहिजे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा तुळशीच्या माळा हो ठीक आहे. आपल्या कामापुरतं जेवढं आहे तेवढं. किंवा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिगे समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी आणि कपाळाला जे आहे ते गोपीचंदन टिळा पाहिजे. मग हे जे आहे या तुळशी जी धारण करायची ती नेमकी कशाकरता धारण करायची? तुळशी माळ जी आहे तीच का धारण करायची? हे बघा, आपल्याला जर या देहाच्या विषयी जे आहे ज्याला आपण म्हणतो की घरावर तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय, की त्या घराचा ना आपला नंतर परत काही संबंध नाही, आता जे होईल त्याला तुळशीपत्र ठेवणं म्हणतात. तसंच या देहावर ही तुळशी धारण करणं म्हणजे आता इथून पुढं जे हा देह आहे हा भगवंताच्याच कारणी लावावा. विठ्ठल विठ्ठल. बाकीची जी काही वेशभूषा आहे, पांढरा शुभ्र जो आहे तो पोशाख वारकऱ्याचा पाहिजे. त्याच्यानंतर धोतर असेल, टोपी असेल, ज्या ज्या काही गोष्टी आहे या सगळ्या बहिरंगानं आहे. आणि बाहेरच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील, एकादशी व्रत त्यांनी करायला पाहिजे. ते कोणत्याही असं नाही की ही छोटी एकादशी आणि ती मोठी एकादशी. बरेच जण असं सांगतात, आता आम्हाला नेमकं दुकानामुळं माहीत पडतं. बऱ्याच जणांना लक्षात येतं की कधीच यादीत नसणारे आयटम त्यावेळेस त्यांच्या यादीमध्ये येतात. मग आपण जर सहज विचारलं का हो ह्यावेळेस कसं काय हे, नाही आता मोठी एकादशी ना, म्हणजे ती मोठी एकादशी बाकीच्या छोटी एकादशी करून चालत नाही. ज्याला खरा वारकरी बनायचं आहे, ज्याला खरा वैष्णव बनायचं आहे, त्याने कमीत कमी जे आहेत ते एक 5 पर्वकाळ आणि 24 एकादशी ज्या आहेत त्या वर्षातल्या केल्याच पाहिजे. ज्याला च लावून आहे की ज्या कंपल्सरी असतात त्या करायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे झालं होय वारकरी. आता परत जे दुसरं होय वारकरी, एक तर तुम्ही बाह्य अंगानं वारकरी व्हा, होय होय वारकरी. एक जे आहे ते बाह्य अंगानं आहे आणि दुसरं जे आहे ते अंतरंगानं किंवा आतल्या अंगानं नेमकं वारकरी काय आहे. तर त्या आतल्या अंगाचा जो वारकरी आहे किंवा अंतरंगानं जे वारकरी बनायचं आहे त्याचंच वर्णन जे आहे ते ज्ञानोबराय आपल्या एका अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार.
रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर, विठ्ठलाचा वारी कर. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. एकतर वारकरी जे आहे या शब्दाचा अर्थ असा आहे की नित्यानं येणं आणि जाणं. जी आपल्या नेहमी जी देवता आहे त्या देवतेच्या दर्शनाकरता नेहमी जाणं आणि येणं या गोष्टीला वारी म्हणतात. आदिगमन करणं या गोष्टीचा काय आहे, वारी अर्थ आहे. आणि मग ती जी वारी आहे किंवा तो जो वारकरी आहे तो नेमका अंतरंगाना कसा पाहिजे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. मग हे कायेनं नेमकं भगवंताचं वारकरी होणं म्हणजे नेमकं काय. तर बघा, वारी ही जी साधना आहे ना, ही तपाची साधना आहे. आणि मग कायेनंही तप झालं पाहिजे, वाचेनंही तप झालं पाहिजे आणि मनानंही तप झालं पाहिजे. पण नेमकं कायेनं जे तप आहे ते नेमकं काय आहे. तर भगवान स्वतः भगवद्गीतेमध्ये कायेनं जे तप आहे ते सांगतात. देवद्विज पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरं तप उच्यते. बघा, देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम. देवद्विज म्हणजे ब्राह्मण, देवद्विज गुरु म्हणजे आपले जे गुरु आहेत ते, आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान मंडळी. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम, या सगळ्यांचं आपल्याकडून पूजन घडलं पाहिजे. मग जे जे काही आपल्या इष्ट देवता आहे त्या इष्ट देवतेमध्ये, त्या पूजनामध्ये ज्ञानोबराय असं सांगतायत की त्या माणसाची जी अवस्था आहे, त्या साधकाची जी अवस्था आहे ती अशी पाहिजे की आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनाकरता किंवा नेहमी जे आहे, जसं काय एखाद्याच्या पायाला भवरा बांधलेला असतो तसं तो नित्यानं जो आहे तो त्यांच्या दर्शनाहून आला. परत जरी एखाद्यानं सांगितलं चालता का, की लगेच जसा पायाला भवरा असावा तसा तो तिकडे निघाला पाहिजे. म्हणजे वारीला जो जाणारा गृहस्थ आहे त्याला जर तिथून परत आलं आणि परत जरी कोणी सांगितलं की चालता का, जर वेळ असेल तर त्यानं तिथं गेलं पाहिजे. त्याला म्हणतात देवतेचं पूजन. त्या देवतेच्या बाबतीमध्ये दर्शन घेताना सुद्धा असं सांगितलं की जशी एखादी काठी आहे ती काठी जशी खाली पडून जाते तसं भगवंताच्या विग्रहाकडे बघितल्यानंतर तसं दर्शन त्याने घेतलं पाहिजे. त्याची एक ओवी आहे बघा, दिठी हां हां, लोटी जे का काठी पडिली जैशी. जशी काठी आहे तशी ती पडली, जशी ती कशी पडते तुम्ही एखाद्या वेळेस सोडून बघा. तसं आपण नेमकं दर्शन घेतोय का ते बघा. त्याला खरं वारकरी अंतरंगानं व्हायचं ना. कारण जर तुकोबारायांना जी अनुभूती आहे ती जर आपल्याला मिळवायची आहे तर जे तुकोबारायांनी साधना सांगितलेली आहे, जी ज्ञानोबारायांनी साधना सांगितली ती साधना आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणजे देवपूजन, त्याच्यानंतर गुरुपूजन. देवद्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण. सध्या असं आहे, तुम्हाला असं सांगतो मी, बऱ्याच वेळा जे आहे चर्चेमध्ये जर आपण बसलो एखाद्याच्या तर सहज जे ना विनाकारणच काही लोक द्वेष करतात. ते तसा द्वेष करायला नाही पाहिजे. कारण वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. ज्या काही ह्या मंडळी आहेत द्विज मंडळी म्हणजे त्या पूजनीय मंडळी आहेत. छत्रछामर स्वर्ग जायाचे आग्रहार, मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे. हे बघा, प्रत्येक समाजामध्ये काही लोक चांगले असतात, काही लोक खराबही असतात, त्याच्यात काही वाद नाही. पण पूर्णच्या पूर्ण यातीलाच उठून नाव ठेवून द्यायचं म्हणजे ते आपल्याकडून दोष घडतो. ज्यांचं आपल्याकडून पूजन व्हायला पाहिजे त्यांची जर आपल्याकडून निंदा झाली तर त्यांचं काही त्याच्यात बिघडणार नाही, पण आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्याच्याकरता सावधान पाहिजे. देवद्विज गुरु, गुरु म्हणजे जे काही आपले सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंच्या विषयी एवढी निष्ठा पाहिजे. नाहीतर फक्त गुरु केले, माळ घातली आणि गुरुपौर्णिमेला आम्ही पेढे घेऊन दर्शनाला जात असतो एवढंच म्हणजे गुरुपौर्णिमेचं महत्त्व असं नाही.
नेमकं ते आपल्याला काय काय त्यांनी उपदेश केलेला आहे, त्या उपदेशावर आपलं जीवन आरूढ आहे का? त्यांच्याकडून जी साधना जीवनात घडते ती साधना आपल्याकडं आहे का? आपल्याला जर गुरुवर्यांनी सांगितलं की आपल्याकडून हरिपाठ झाला पाहिजे, तर पाठच झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? पाठच व्हायला पाहिजे. तर नाही झालं तर असं समजायचं की आपण त्याच्यात मोडतच नाही. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ म्हणजे विद्वान ज्या मंडळी आहेत त्यांचंसुद्धा आपल्याकडून पूजन झालं पाहिजे. पूजनम शौचमार्जवम. शौच म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्वच्छता पाहिजे. ज्या ज्या काही आपण साधना करतो त्या साधनेमध्ये जेव्हा आपण बसतो तर स्नान आदी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शौच. आणि आर्जवम म्हणजे सरळपणा. सरळपणा आपल्या जीवनामध्ये राहायला पाहिजे. कोणी असं सरळ सांगितलं पाहिजे की खूप सरळ स्वभावाची व्यक्ती नाही तर काही व्यक्ती ज्या आहेत त्या जर असं आपल्याला बोलायला लागल्या तर आपल्यालाच बऱ्याच वेळा त्यांचा अर्थच कळत नाही. आपणच म्हणतो अरे तो लय आतल्या गाठीतल्या, बरं त्याचं बोललेलं असं सरळ कळतच नाही. मग तो जो आहे तोही सोडून द्यायचा. त्याला म्हणतात खरी काय. खरं जर आपल्याला काय ना भगवंताचा जर वारकरी व्हायचं आहे तर त्याच्यातल्या ह्या गोष्टी आहे एक एक टिक करत चला. देव, गुरु, द्विज, प्राज्ञ, पूजनम शौचमार्जवम, ब्रह्मचर्यम. जोपर्यंत 25 वर्षाचा जो एक कालावधी आहे तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन किंवा एखाद्यानं ते व्रत घेतलेलं असेल ते आहे. ब्रह्मचर्यम, अहिंसा. ही जी अहिंसा आहे ना, या अहिंसेमध्ये असं सांगितलेलं आहे की एखादे झाड जे आहे त्या झाडाची सुद्धा फांदी विनाकारण जर तोडली तर ती सुद्धा काय होते, हिंसा होते. एवढं त्याच्या बाबतीत सांभाळायला पाहिजे. ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. ही झाली कायेनं. आता वाचेनं नेमकी कोणती साधना व्हायला पाहिजे? अनुद्वेग, सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. आपलं जे बोलणं आहे अनुद्वेग करम वाक्यम. कोणालाही उद्वेग निर्माण करणार नाही असं आपली वाणी पाहिजे. नाही तर विनाकारणच एखाद्याच्या मनामध्ये क्षोभ निर्माण करायचा. अनुद्वेग करम वाक्यम. पण ते जे आहे असं जर आपण म्हटलं की गोड बोलायचं तर असे गोड बोले खूप असतात. नुसतं गोड बोलतात पण ते नुसतं गोड नाही बोलायचं आहे. त्याच्या पुढं त्याला पालुपद आहे सत्यम प्रियहितं च यत्. ते सत्य पाहिजे, ते प्रिय पाहिजे आणि ते हितकारक पाहिजे. जर हितकारक असलं तर एखाद्या वेळेस थोडीशी कठोर गोष्ट जरी आहे ती सांगितली ते चालते. मग तेही अनुद्वेगकरम वाक्यमध्येच मोडतं. तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो मी की आम्ही गावाकडं कधी एखाद्या कार्यक्रमाला जातो तर त्यावेळेस प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती श्री भक्तराज महाराज यांच्या काही आठवणी ज्या आहेत तिथलच्या काही मंडळी आम्हाला सांगतात की बाबा आम्हाला असं बोलले, बाबा आम्हाला तसं बोलले. काही लोक चांगल्याही गोष्टी सांगतात. काही लोक जे आहेत ती एखादी अशी गोष्ट सांगतात की बाबा आमच्यावर रागवले होते बरं, तेव्हा आम्ही असं केलं, बाबा आमच्यावर खूप रागवले. मग ते रागवलेलं जे आहे त्या रागवल्यानंतर ते तेवढंच नाही सांगत पण आम्ही आमच्या जीवनात तसा बदल करून घेतला. आणि तसा बदल केल्यानंतर आज जेव्हा ती गोष्ट ते आठवून सांगतात तेव्हा त्यांना ते वाक्य तेव्हा रागवलेलं जरी आहे तरी ते कशात मोडतं? अनुद्वेगकरम वाक्य. म्हणजे ते जे आहे ते उद्वेग करणारं नाही. आणि त्यावेळेस जेवढ्या आनंद त्यांना त्या गोष्टीचा झाला असेल त्यापेक्षा कैक पटीनं आयुष्य सुधारल्यानंतर ते जे वाक्य ते आम्हाला सांगतात तेव्हा त्यांना त्याच्याविषयी खूप आनंद निर्माण होतो. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हे स्वाध्यायाभ्यसनं चैव म्हणजे मनुष्याचं जे जीवन आहे ते कायमस्वरूपी स्वाध्यायामध्ये पाहिजे. स्वाध्याय म्हणजे ग्रंथाचा अवलोकन आणि अभ्यासन म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं. नित्यानं जे आहे नित्यानं आपल्या जीवनामध्ये कोणत्या तरी ग्रंथाचा आपण अवलोकन केलंच पाहिजे. बाबा कितीतरी वेळा आपल्याला तळमळीनं सांगत असतात की रोज 50 ओव्या तरी अर्थासहित बघत जा. नाही जमलं तर 10 ओव्या 20 ओव्या एखादा अभंग जे तुम्हाला जमतं ते. नाही जमलं तर कमीत कमी छोटा ग्रंथ हरिपाठ आहे. हरिपाठातला आपल्याला एखादा अभंग रोज नित्यानं अर्थासहित पाहणं काय अवघड आहे. त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचेच्या टप्प्यामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत.
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. एक झाली कायेन तप, एक झालं वाचेन तप, आणि तिसरं जे तप आहे ते मनानं झालं पाहिजे. मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. मौन आत्मविनिग्रह म्हणजे ज्या मनप्रसाद सौम्यत्वम, आपल्या मनामध्ये जे आहे प्रसाद पाहिजे, म्हणजे मनामध्ये शांती पाहिजे. त्या शांतीनं चेहऱ्यावर जे आहे आतमध्ये जो आनंद असतो तो चेहऱ्यावर लगेच उमटतो माणसाच्या. पण जर मन अशांत असेल तर तुम्ही वरतून कधीच हास्य निर्माण नाही करू शकत. मनप्रसाद सौम्यत्वम, आतमध्ये जे आहे ते सौम्यपणा पाहिजे सगळ्या गोष्टी करता. मौनमात्मविनिग्रह, एकतर जे आहे जे काही बोलायचं आहे ते भगवंताच्या संदर्भानं बोलायचं नाही. भगवंताच्या संदर्भानं बोलणं झालं तर मौन राहा. मौन आणि आत्मविनिग्रह म्हणजे आतमधल्या सगळ्या गोष्टीचं दमन करणं. मौन आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्यत्व तपो मानस उच्यते. या सगळ्या ज्या गोष्टी आहे या जर अशा झाल्या तर आपण काय होणार, अंतरंगसुद्धा वारकरी होणार. तुकोबारायांचं असं म्हणणं आहे की होय होय वारकरी, म्हणजे एकतर बाह्य रंगानं तुम्ही वारकरी व्हा आणि अंतरंगानं जर वारकरी व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरे वारकरी नाही. वेगळी सांगायची गरज नाही की एक वेळ बाह्य रंगानं एखादी गोष्ट नाही जमली तरी चालेल, पण अंतरंगानं ती गोष्ट जर घडली तर बाह्यरंगसुद्धा जे आहे तो निर्माण होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही तसे वारकरी बनले तर भगवंताच्या दर्शनापर्यंत जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. भगवान स्वतः चालून तुमच्या तिथे येतात. बघा आता आपण सगळ्यात सुरुवातीला जे सांगितलं ना की जे कायेनं जी घडायला पाहिजे त्याच्यामध्ये देवद्विज गुरु प्राज्ञ या सगळ्यांच्या पूजनामध्ये ज्ञानोबारायांनी एक विशेष ओवी घातलेली. ती विशेष ओवी अशी आहे की आईवडिलांची जर सेवा घडली एखाद्याकडून तर ती सेवा जी आहे त्या सेवेकरता स्वतः भगवान प्रसन्न होऊन तिथपर्यंत येतात. आईवडिलांच्या सेवेकरता असणारी ओवी. सकळ तीर्थाची धुरे माता पित्रे सेवेसी शरीर कीर लोन कीजे. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. आपण आज जे काही पांडुरंगाचा हा विग्रह बघतो हा नेमका कोणामुळे आलेला आहे, पुंडलिक रायांमुळे आलेला आहे. पुंडलिक रायांचं जे जीवन आहे, मला एक गोष्ट सांगा की त्यांनी पुंडलिक रायांनी जीवनामध्ये वारी केली का भगवान स्वतः त्यांच्याकडे चालत आले? त्यांनी वारी काही केली असं तर काही कधी आहेच नाही चरित्रात उल्लेख. पण स्वतः जर भगवान तिथं चालत आलेले आहेत तर भगवंताच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात विशेष लक्षात ठेवा की या सगळ्यामध्ये जे आहे आईवडिलांची सुद्धा सेवा खूप प्रामुख्याने आहे. पुंडलिक रायांचं जर आपण चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की सुरुवातीला पुंडलिक राय जे आहे ते आईवडिलांची सेवा तर सोडून न द्या, आईवडिलांचं बोलणंसुद्धा ऐकत नव्हते. त्यांनी जर काही सांगितलं एखादी गोष्ट तर त्याचा तिरस्कार करायचे. आणि पुंडलिक रायांच्या जीवनामध्ये गोष्ट अशी घडली की ते एकदा काशीच्या दर्शनाला निघाले आणि पूर्ण जे जीवन आहे ते असं होतं की बायकोच्या अधीन झालेलं जीवन होतं. म्हणजे बायको करता काही सांगितलं तर ते ऐकणारं जीवन आणि आईवडिलांचं उपेक्षा करणारं जीवन. तर त्या पायी म्हणजे चालण्यामध्ये ती त्यांची पत्नी थोडीशी थकली. तिनं असं सांगितलं, अहो मी चालत चालत आता थकले. तर पुंडलिक रायाने स्वतः तिला पाठीवर घेतलं आणि जे दोन्ही आई वडील आहेत त्यांना असं दोरीनं बांधून सोबत नेत होते. आता विचार करा तुम्ही, असं करता करता पुढे एका आश्रमामध्ये गेले आणि ते कुट्टुक मुनीचा आश्रम किंवा कोणी मौनी ऋषी म्हणतात त्यांच्या आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम झाला. आणि त्या मुक्कामाच्या वेळेस जे आहे पुंडलिक रायांच्या एक गोष्ट निदर्शनात आली की एक 3 स्त्रिया आहेत. त्या 3 स्त्रिया अतिशय मलिन मळकट कपडे कसा तरी चेहरा आहे त्या नेमका आश्रमामध्ये आल्यात. आणि जशा आश्रमामध्ये आल्या तर तिथं ते आश्रम झाडून घेऊ लागल्या. तर झाडून घेता घेता त्या आश्रमामध्ये असं झालं की त्या तिन्ही ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय कुरूप दिसायला कशा तरी कपड्यामध्ये होत्या. ते पण जसं जसं त्या आश्रम झाडू लागले
तर झाडता झाडता त्यांचं जे रूप आहे ते सगळं बदलायला लागलं आणि अतिशय दैदिप्यमान अशी ते सुंदर त्या सगळ्या त्या तिन्ही स्त्रिया झाल्या. तसं झाल्यानंतर पुंडलिकराय त्यांच्याजवळ गेलेत आणि त्यांना असं विचारलं, नेमकं म्हणाले की तुम्ही आतमध्ये जेव्हा आल्या तेव्हा एवढ्या कुरूप होत्या, कशा तरी दिसायला, मळकट कळकट कपडे, आणि झाडता झाडता मी स्वतः पाहिलं की तुमचं जे सगळं स्वरूप आहे ते एकदम पालटून गेलं, तर हे नेमकं झालं कशामुळे? त्यांनी असं सांगितलं की बघा म्हणे, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत, या तिन्ही आम्ही आहोत आणि या तिघांच्या तुमच्यासारखे जे काही लोक आहेत म्हणे ते आमच्याकडे येऊन आंघोळ करतात, त्याच्यात तुमचं जे पाप आहे ते आम्ही धुतो, त्याच्यामुळं आम्ही मलिन होतो आणि आम्ही मलिन झाल्यानंतर आम्हाला नेमकं कुठे जाऊन तरी स्वच्छ व्हायचं, तर असे जे साधू संत आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही स्वच्छ होतो, त्यांची जर सेवा केली तर त्यांच्या सेवेनं आम्हाला पावित्र्य निर्माण होतं. मग आता पुंडलिकरायांना असं वाटलं की नेमकं त्या स्वामींनी नेमकं त्यांच्या जीवनामध्ये काय साधना केली, मग आपण जाऊन तरी विचारावं. त्यांच्याकडे गेले, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं की मी इकडे इकडे काशीला चाललो होतो, तुम्ही गेले असाल ना म्हणे कधी काशीला? तर त्यांनी असं सांगितलं, काशी तर द्या सोडून म्हणे, मी कोणत्याच तीर्थयात्रेला कधीच गेलो नाही, पण माझ्या जीवनामध्ये जे आहे फक्त एकच सूत्र होतं की आईवडिलांची सेवा माझ्याकडून घडली. आईवडील जे आहेत त्यांच्या सेवेच्या बळावर या सगळ्या गोष्टी माझ्याकडे घडलेल्या आहेत. त्या दिवशी जे आहे पुंडलिकरायांचे डोळे उघडले आणि पुंडलिकरायाने ती काशी जी यात्रा आहे तीसुद्धा तिथंच अर्धवट सोडून दिली आणि तिथून जे आहे ते घरी घेऊन आलेत आणि आता आईवडिलांची सेवा केली. आईवडील जे आहेत ते दोन्ही अंध होते आणि त्या अंध आईवडिलांची परीक्षा बघण्याकरता, म्हणजे भगवंतांनी आता त्यांच्या त्या सेवेची परीक्षा बघण्याकरता सुरुवातीला एक वैद्याचं जे रूप आहे ते घेऊन स्वतः भगवान आलं आणि एक औषधी अशी दिली की पुंडलिकराया, ही औषधी जी आहे तुम्ही त्यांच्या डोळ्यात टाका, पण ह्याची शर्त अशी आहे की रात्रभर जे आहे आपल्या मांडीवर जे तुम्ही त्यांचं मस्तक ठेवलं तर रात्रभर त्यांची झोपही मोडता कामा नये आणि हे जे औषध आहे ह्याचं सकाळी सकाळी तुम्हाला प्रभाव दिसेल आणि यांना दृष्टी प्राप्त होईल. मग ते रात्रीच्या वेळेस ते औषध देऊन ते निघून गेलेत. त्याच्यानंतर पुंडलिकरायांनी ते औषध दिलं आणि आता आईवडील झोपी गेलेत. स्वतः भगवान जे आहेत आता मध्यरात्री स्वतः पुंडलिकरायांना दर्शन द्यायला आलेत आणि मग मागून पुंडलिकरायांना आवाज दिला की मी स्वतः आलेलो आहे, म्हणजे भगवान स्वतः गोकुळाहून स्वतः आलेत. ते तर ते दिंडीर वनामध्ये जे आलेत रुक्मिणी मातांना वगैरे हे करायला, हे तर त्याच्यातलं एक कारण होतं, पण मुख्य कारण जे आहे ते पुंडलिकरायांच्या मातृपितृ भक्तीला प्रसन्न होऊन ते तिथं आलेत. आल्यानंतर जे आहे देवाचा जो विग्रह आहे त्याच्यातून दिव्य सुगंध येऊ लागला. भगवंताच्या येण्याने दिव्य सुगंध आला. तर पुंडलिकरायांनी जे आहे असं चरित्रात उल्लेख बरं की आपल्या आईवडिलांचे जे नाक आहे तिथंसुद्धा असा हात लावला की ह्या दिव्य सुगंधाने त्यांची झोप मोड होऊ नये, कदाचित ते जर मध्येच उठले तर त्यांच्या त्या सेवेमध्ये भंग होईल आपल्याकडून. आणि भगवंताला असं सांगितलं की भगवान तुम्ही आलेले आहेत मला माहिती आहे, पण आत्ता सध्या जे आहे जे वीट भिरकावली ते एक आसन दिलं भगवंताला की ही वीट आहे याच्यावर तुम्ही उभं राहा, आम्ही सध्या काही तुमच्या तिकडे येऊ नाही शकत. मग त्या सेवेला प्रसन्न झाल्यानंतर सकाळी ते दर्शन वगैरे झालं. ते पुढचा जो कथा भाग आहे त्याच्यानंतर भगवंतांनी त्यांना असं विचारलं की बाबा काहीतरी मागा. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की काही मागायची आवश्यकताच नाही, आता तुम्ही स्वतः इथं आलेले आहेत, मला माझं कळालेलं आहे की नेमकं रहस्य काय भगवंताला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर. जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर खरं रहस्य म्हणजे आईवडिलांची सेवा जर घडली तर भगवान तुम्ही स्वतः चालून आलेले, आता वेगळं काय मागायचं. त्यावेळेस पुंडलिकरायांनी सांगितलं तुम्हाला द्यायचंच आहे ना तेव्हा, तर मग आता एक करा की माझ्यासारखे जे काही पापी लोक असतील अगोदर ज्यांच्या जीवनामध्ये खूप पाप घडलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही कोणी कसा येऊ त्याला तुम्ही इथं ज्याला म्हणतो आपण मूढ पापी जैसे तैसे, त्या सगळ्यांना तुम्ही स्वतः हाताला पकडून पार करा. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या साधना जर तुम्ही केल्या म्हणजे खरे वारकरी होऊन जर तुम्ही गेले आणि मग आता पाहे पाहे रे पंढरी, आता तुम्ही असं होऊन पंढरी पा, म्हणजे एकदा बाह्यांगानं वारकरी बघून बाहेरची जी पंढरी ती पण बघा. मग ती बाहेरची पंढरी बघताना चंद्रभागा स्नान आहे, पुंडलिकरायांचं दर्शन आहे, या सगळ्यांचं दर्शन आहे. अनेक साधू संत आहेत, नामदेव महाराज आहेत,
त्याच्यानंतर चोखोबारा आहेत, या सगळ्यांचं दर्शन करा. आणि मग दर्शन जे केले आहे ते तर आहेच, पण स्वतः दुसरी पंढरी म्हणजे जो भगवान तुम्ही बघतायत, जो विग्रह बघतायत तो चराचरामध्ये बघा. प्रत्येकामध्ये तोच ईश्वर आहे. म्हणजे पाहे पाहे रे पंढरी, या जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या साधनाचा जर अवलंब केला तर इतर कोणतंही साधन तुम्हाला जीवनामध्ये करण्याची आवश्यकता नाही, हे निश्चयानं तुकोबारा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. काय करावी साधने, काय करावे साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, फळ अवघेची येणे, अवघेची येणे, फळ काय करावी साधने, फळ अवघेची येणे. मग इतर कोणतीही साधना करायची नाही, खरा वारकरी व्हायचं आणि वारी करून भगवंतापर्यंत जायचं. म्हणजे होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, याच साधनाचा आपल्या जीवनामध्ये अनुकरण करायचं. इतर ज्या काही साधना असतील, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, इतर ज्या काही साधनाने तुम्ही विचार करतायत की आपल्याला त्या स्वरूपाची प्राप्ती होईल, ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल किंवा भगवत स्वरूपाची प्राप्ती होईल, त्या सगळ्या ज्या साधना आहेत त्या साधनामध्ये भगवत प्राप्ती होईल का नाही होईल निश्चयानं सांगू नाही शकत. कारण ज्या ज्या काही साधना करायच्या त्या साधनामध्ये वेगवेगळे मध्ये विक्षेप निर्माण होतात. एखाद्या वेळेस तपाचं जर साधन केलं तर ते तपाचं जे साधन आहे ते कदाचित तुम्हाला मध्येच क्रोधाकडे नेऊ शकतं. कारण जे काही तपस्वी लोक असतात, आपण बऱ्याच वेळा आपण पुराणामध्ये वगैरे सुद्धा बघतो की तपाच्या ह्याच्यामुळं काय होतं, मध्येच क्रोध निर्माण होऊन जातो. एखादं जे साधन आहे, ज्ञानाचं जर साधन केलं, एखाद्या ज्ञानाच्या साधनाने मध्येच अभिमान आपल्याकडे येऊन जातो. त्या वेगवेगळ्या ज्या साधना आहेत, त्या वेगवेगळ्या ज्या साधना आहेत त्याच्या कोणत्याही साधनाच्या खटपटीत पडू नका. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. पूर्ण जे फळ आहे ते एवढ्या एकाच साधनेनं मिळू शकतं. पण कधी, जसं तुकोबारायांना अपेक्षित असणारा वारकरी, त्या सगळ्या आपण ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, या तिन्ही गोष्टी आहेत. जीवानंही जो उदार झालेला आहे भगवत प्राप्तीमध्ये, कधी कधी एखाद्या वेळेस अशी गोष्ट येते की आपल्या देहावर एखादी संकट जरी आलं तरी त्या गोष्टीमध्ये मागे पुढे न होता जो त्या भावावर आरूढ असतो. देह जाबो अथवा राहो राहो, देह जाबो अथवा राहो, पांडुरंगी ऋण भाव, पांडुरंगी ऋण भाव,
चरण सोडी मी सर्वथा, चरण सोडी मी सर्वथा. हा जो देहाच्या विषयी असणारा अहंकार आहे किंवा जे देह तादात्म्य ते सुद्धा सुटलं पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतो आपण काया वाचा मन जीवे सर्व काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. म्हणजे त्या जीवावरही उदार झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. फळ अवघेची येणे. एक मोठे संत होऊन गेले जोगा परमानंद म्हणून, कधीतरी मागे तुम्हाला एखाद्या वेळेस चरित्र सांगितलं असेल मी, पण त्यांच्या जीवनातली एक गोष्ट अशी आहे की ते नित्यानं जे आहे आपल्या जीवनामध्ये रोज गीतापाठ घ्यायचे. आणि त्यांची अशी सवय होती की एक श्लोक म्हटला की एक दंडवत घालायचं भगवंताला आणि परत एक श्लोक म्हणायचं. असं रोज नित्यानं 700 दंडवत घालायचे आणि 700 श्लोक भगवंताकडे म्हणायचे. पण त्यांचं जे राहणीमान वगैरे होतं अत्यंत साधारण अशा परिस्थितीमध्ये वैराग्याचं राहणं होतं. आणि आपल्या नगरीमध्ये असे वैराग्यशील महात्मे आहे म्हणून एका राजाला कळालं आणि राजाने त्यांना रेशमी वस्त्र प्रदान केलं. त्यांना असं सांगितलं की तुम्ही ठीक आहे बाकीच्या गोष्टी काही स्वीकार करत नाही, पण कमीत कमी आपल्या शरीराला झाकण्या इतपत हे कापड तरी राहू द्या. सुरुवातीला जोगा परमानंदांनी नाही सांगितलं, नको नको. पण मागून खूप आग्रह झाला तर त्यांना असं वाटलं की भगवंताचीच आज्ञा असेल म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. आणि स्वीकार केल्यानंतर जे आहे त्यांनी ते वस्त्र जे आहे ते गुंडाळलं आणि आता आज भगवंताच्या जसं समोर गेले आणि समोर गेल्यानंतर ते श्लोक म्हटले, पण आज दंडवत मारताना जे आहे ते थोडंसं जे आहे त्यांच्या शरीराकडे त्यांनी बघून त्या कपड्याला थोडंसं चोपून चापून होतं ना. एखाद्या वेळेस नवीन जर काही एखादा असलं तर आपण सुद्धा चिखलात भरल, इकडं भरल तिकडं भरल म्हणून थोडंसं त्याला विचार करतो. तसं ते त्या दिवशी जोगा परमानंदाकडून झालं. 700 श्लोक म्हटल्यानंतर नित्यानं भगवान जे आहे ते त्यांच्याशी संवाद करायचे. पण त्या दिवशी जे आहे भगवंतांनी संवाद केला पण थोडंसं असं मिश्किलपणे ते हसलेत. ते हसल्यानंतर जोगा परमानंदांना वाईट वाटलं की आज भगवान काही आपल्याकडे नेहमीसारखं काही बोलले नाहीत. एखादी परिचयाची जर एखादी व्यक्ती असली ती जर नेहमीसारखं जर आपल्याकडे बोलली नाही, ती जर बघितलं नाही तिनं तसं जर बोललं नाही तर कोणालाही साहजिक वाटतं ना की अरे आज काहीतरी झालेलं दिसतं बरं, काहीतरी कोणती तरी गोष्ट आपल्याकडून चुकलेली म्हणा, काहीतरी आपल्याकडून खटकलेलं आहे. तसं त्यांच्या मनात आलं. भगवंताला ते विचारावं असं त्यांनी विचार केला, पण त्यांनीच त्यांचं अवलोकन केलं की नेमकं आपल्याकडून काय चुकलं. जसं चुकलं काय तर त्यांच्या लक्षात आलं की आज आपण जे आहे ते दंडवत भगवंताला घालताना आपल्याकडून 2-4 वेळा त्या कपड्यालाच मागं पुढं करण्यात आलं. तो भाव त्यांच्या लक्षात आला. त्यांनी बाहेर आल्यानंतर स्वतःलाच शिक्षा द्यायची ठरवली. ते जो रेशमी वस्त्र असेल ते काढून टाकलं आणि समोर एक जू होता, त्याला ते बैल वगैरे नेमकं नांगरणी करता लावलेले असतील आणि त्या बैलांना तिथं मागं स्वतःला बांधून घेतलं त्या बैलगाडीला आणि ते समोर ते फक्त बैलाला चला म्हटले. समोर काही नाही, जसं चापकाला मारलं तर आता ते बैल जे ते बेफाम निघालेत. म्हणजे जोगा परमानंदांना इकडे तिकडे बऱ्याच काट्यात कुंपणात वगैरे कुठं नेलं. सगळं अंग रक्तबंबाळ झालं. रक्तबंबाळ झाल्यानंतर भगवंतालाच त्यांची करुणा आली आणि एक गोवळ्याचं रूप घेऊन भगवान स्वतः तिथं आलेत. आल्यानंतर भगवंतांनी त्यांचा हात पकडला आणि हात पकडल्यानंतर भगवंतांनी त्याच्यातून सोडवलं. त्याच्यानंतर जोगा परमानंदांनी सांगितलं की देवा, तुमच्या आणि माझ्यामध्ये या वस्त्रामुळे, या रेशमी वस्त्रामुळे आज थोडंसं अंतर पडलं. ते नेमकं कशामुळे पडलं? कारण या वस्त्राला झाकण्याकरता हा देह म्हणजे सुद्धा काय एक वस्त्रच आहे. आपण गीतेमध्ये कितीतरी वेळा ऐकतो, वासांसी चिर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि. आता अजून एक जण तयार झालं असं. तर
जसं ते आहे की वासांसी जीर्ण आणि यथाविहाय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या जसं तो कपडा आहे तसंच हाही कपडाच आहे. हेही जीर्ण झालं का हे सोडावं लागतं. मग या कपड्यामुळे जर तुमचा आणि आमचा अंतर पडत असेल तर हे देहसुद्धा नको, ह्या देह नावाचा कपडासुद्धा नको. म्हणजे एवढं देहावर उदार होऊन जो असेल त्याच्याकरता भगवान असतात. म्हणजे फळं अवघेची येणे किंवा इतर कोणतेही साधन करू नका, पण जर या दृष्टिकोनातून जर वारकरी झालो, कोणत्या दृष्टिकोनातून, कायेनं वाचेनं मनानं जीवानं या सगळ्या गोष्टीनं जेव्हा उदार होऊन जर ती साधना झाली तर भगवान त्याला फळ देतात. पण नेमकं कोणतं फळ देतात की त्याच्यानं भगवंताची प्राप्ती होते, ते जे फळ आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज प्रतिपादन करतात. अभिमान रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे कोण अवघेची पुरे कोण अवघेची पुरे काय करा विसाधने काय करा विसाधने अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. जर आपण खरा वारकरी होऊन जर भगवंताचं दर्शन घेतलं तर भगवान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रदान करतात. पण त्या प्रदान करताना फळं अवघेची येणे म्हणजे असं फळ प्रदान करतात की सगळ्यात अगोदर जे आहे ते आपल्याकडचा अभिमान नष्ट करतात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये भगवंताच्या आणि आपल्यामध्ये ताटातूट करणारं जर काही असेल तर ते सगळ्यात खतरनाक गोष्ट काही असेल तर ती अभिमान आहे. अभिमानाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या गोष्टीचा जो अहंकार आहे, वेगवेगळ्या गोष्टीचा जो अभिमान आहे, तो भगवंताला त्यांच्यापासून आपल्याला दूर करणारी गोष्ट आहे. कधी कधी असं होतं की एखाद्या साधनेवर जर जीवन आरूढ झालं तर त्या साधनेनं जर भगवान मिळवायचे, कदाचित त्या साधनाचाच अहंकार होतो, त्या साधनाचाच अभिमान होतो आणि त्याच्यापासून भगवान आपल्याकडून दुरावल्या जातो. मग या आपण पंढरीनाथाला जर शरण गेलो तर भगवंताचं पहिलं काम आहे की त्या भगवंताच्या कृपेनं भक्ताचा अहंकार दूर करणं हा पहिला भगवंताचं काम आहे. पहिले भगवान ते करतात. कारण बघा नाथ महाराजांनी एका जागेवर सांगितलेलं की चक्रे अभिमानाचा करी चेंदा मोह ममता छेदी गदा. आपल्या कामाचं मूळ एवढंच आहे की चक्रे अभिमानाचा करी चेंदा. का करतात भगवान ते? कारण निज भक्त पूजी. तर चक्रे अभिमानाचा करी चेंदा, कारण भगवंताला आपल्याकडे येणारा जो भक्त आहे त्याचा अभिमान सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण स्वतः जे भगवान आहेत या विग्रहामध्ये भगवान असे आहेत की भगवान स्वतःच आपला अभिमान टाकून तुमच्या आमच्याकरता आलेले आहेत. स्वतः भगवान तसे उभे आहेत आणि भगवान जे आहेत ते सगळ्यात अगोदर आपल्या भक्तांचा अहंकार दूर करण्याचं काम करतात. तो अभिमान जो आहे तो बाजूला झाला पाहिजे. कितीही भगवंताच्या जवळ गेला जर तो अभिमान असेल तर भगवान काहीतरी करून ते पहिले अभिमान दूर झाला पाहिजे याच्याकरता गोष्ट करतात. मग ते सत्यभामा जे आहे आणि गरुडजी या दोघांची एक कथा आहे बघा पुराणामध्ये. एकदा असं झालं की त्या दोघांनाही त्यांच्या त्या सेवेचा अभिमान झाला होता. सत्यभामेला तिच्या रूपाचा अहंकार होता
आणि गरुडाला अहंकार झाला की एवढे मोठे भगवान पण मीच इकडून तिकडे घेऊन जातो, म्हणजे माझ्यावरच ते आरूढ होतात. या दोघांचा अहंकार दूर करायचा म्हणून राम अवतारामध्ये भगवंतांनी हनुमंतरायाला असं वरदान दिलं होतं की द्वापार युगामध्ये आम्ही तुम्हाला भेट देऊ. मग त्यांच्या त्या द्वापार नगरीमध्ये जे आहेत एकदा हनुमंतराय आलेत आणि मग हनुमंतराय तिथं बसलेत वानर रूपामध्ये. थोडंसं असं वृद्ध वानराचं रूप घेतलं, थकलेलं एखादं वानर असावं असं रूप घेतलं, तिथं बसलेत. आणि बसल्यानंतर जे आहेत त्या सगळ्या जे काही तिथलच्या मंडळी असतील सेवक मंडळी त्यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर कोणीतरी एक माकड आहे ते बसलेलं आहे असं करून ते जवळ गेलेत आणि जवळ जाऊन त्यांनी असं सांगितलं, का रे म्हणे इकडं खूप माजला का असं तसं, हे बैरामदादांची बाग आहे, इथं काही पण रिकामे उद्योग करू नको, इथून उठ. थोडंसं हनुमंतरायाने असं बैरं असल्यासारखं सोंग घेतलं, काय म्हटलं थोडं जवळ आहे, त्याला थोडं असं जवळ येऊ दिलं. हनुमंतरायाने विचार केला जर थोडं जोरात मारलं त्याचा अध्यायच आवरून जाईल, पण आपल्याला मूळ याला दूर करायचं नाही, याला फक्त निरोप द्यायला लावायचं. मग हनुमंतरायाने फक्त असं ज्याला म्हणतो आपण फक्त हात चालवला आणि त्याचा नुसता वारा लागला, तर त्या वाऱ्यानं जे आहे तो सेवक एकदम बेशुद्ध व्हायला आला. तो कसा बसा तिथपर्यंत गेला आणि जाऊन त्यानं सांगितलं की असा एक वानर आलेलं आहे, त्याच्या त्या विध्वंसानं जे एखाद्या दिवस आपली वाटिका खराब होऊ शकते, आपलं ते वन जे आहे ते सगळं खराब होऊ शकतं. मग भगवंतानी जवळच गरुड होता, त्या गरुडाला सांगितलं अरे जा रे एकदा बघून ये नेमकं कोण आलं. मग त्या गरुडाच्या मनात आलं काय भगवंताचं काम आहे, कोणतंही काम कोणाला सांगतात, माझी स्टेटस कोणकडं आणि ते वानर कोणकडं, काय भगवंताचं आता काय बोलावं आपण त्यांना. पण शेवटी आता त्यांनी सांगितलं नाईला जाणं, मनात 10-20 वेळा विचार केला आता भगवंताला बी सांगायला पाहिजे कोणतरी, पण शेवटी नाईला जाणं तिथपर्यंत गेलेत आणि दुरूनच जे आहे त्या वानराची चेष्टा करण्याच्या हिशोबानं ते बोलायला गेले. जसं तिथं गेले आणि गेल्यानंतर जे आहे ते फक्त एकच ज्याला म्हणतो आपण एक फक्त त्यांना असा फक्त ज्याला फक्त एक चाटा म्हणा, काय म्हणतो आपण त्याला, एक थापड जशी मारली त्या थापडेमध्ये जे आहे गरुडाचं पूर्ण जे काही अहंकार आहे तो खाली झाला आणि धावत धावत भगवंताकडे गेला. भगवंताला सांगितलं तुम्ही ज्यांच्याकडे पाठवलं ते सामान्य दिसत नाही आहे, मी गेलो म्हणे तिथं पण असं झालेलं आहे. मग यावेळेस जे आहे ते हनुमंतराय तिथं आलेले आहेत म्हणून गरुडाला त्यांनी सांगितलं आणि गरुडाला असं सांगितलं की तू जा तिथे, आता त्यांना सांग की तुम्हाला जे आहे स्वतः रामप्रभू बोलवत आहेत, आता खरं सांग. मग तिथं गेल्यानंतर गरुडाने असं सुरुवातीला भगवंताला असं सांगितलं की भगवान तुम्ही मला तिथं पाठवताय, सुरुवातीला तर मी खरं बोलायला गेलो की द्वारकाधीश तुम्हाला बोलवत आहेत, आता तर तुम्ही खोटं सांगायला सांगतात, तुम्ही इथंच मारून टाका ना, काय करायचं असेल मला कशाला तिथपर्यंत पाठवता. त्यांना असं सांगितलं तू जा त्यांना सांग की तुम्हाला जे आहेत फक्त रामप्रभू बोलवत आहेत. तिकडं त्यांना पाठवलं आणि इकडे जे आहे ते सत्यभामेला निरोप दिला की तिकडे हनुमंतराय आपल्याला भेटायला आलेले आहेत, तुम्ही फक्त सीतेचं रूप घेऊन यायचं. जसं हे सांगितलं तर ते सत्यभामा जी ते आता आवरायला लागले, आता सीतेचं रूप घ्यायचं, नेमकी सीता कशी असेल, म्हणजे जे काही असेल ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणावं सगळं मेकअप किट जे असेल ते बाहेर काढलं आणि त्याच्यात आपलं ते सुरू केलं आवरायला की ही साडी असेल का, ती साडी असेल का, ते सगळं झालं. पण आता नेमकं कळायला तयार नाही की सीता मैया कशा दिसायच्या. मग नारदांना बोलवलं, नारदांना सांगितलं बघा मी आता आवरून तयार आहे, मी सीतेसारखी दिसते का. त्यावेळेस नारदांनी सांगितलं की म्हणे तुम्हाला राग तर नाही येणार ना, म्हणे खरं बोलायचं आहे, राग येणार नसेल तर सांगतो. मग ते म्हणले की काही हरकत नाही, काही कमी जास्त राहिलं असेल तर सांगा, तशी सुधारणा करून देतो. हे आता तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही एवढं जरी आवरलं असेल तरी तुम्ही सीतेच्या नखाची सुद्धा बरोबरी नाही करू शकत. हे सांगितल्यानंतर त्या सत्यभामेचाही अहंकार खाली झाला, ते गरुडाचा जो अहंकार आहे तो सुद्धा खाली झाला. तिथून पुढं त्या रुक्मिणीला बोलवलं. पुढचा कथाभाग जो आहे तो आपल्याकरता महत्त्वाचा नाही, पण भगवंताला तीळभर जरी कोणाला अहंकार झाला तर तो भगवंताला आपल्यापासून भगवान दूर जातात. विठ्ठल विठ्ठल अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका
भाविकांची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांची अभिमानी आसी गर्भवास मग या अभिमानामध्ये कितीतरी प्रकार आहेत. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी आसी गर्भवास. काही संपत्तीचा अभिमान असेल, रूपाचा असेल, वेगवेगळे अभिमान आहेत. पण या सगळ्या अभिमानाला धारण करणारं जे आहे मुख्य ते आहे शरीर, देह. त्या देहाचा जो अभिमान आहे तो अभिमान सगळ्यात घातक आहे. कारण ते जे देह आहे तो देह आपला नाही, हा फक्त आपल्याला काही काळापुरता मिळालेला आहे. ही गोष्ट ज्याच्या लक्षात आली त्याचा तो अहंकार दूर होतो आणि तो भगवत कृपेनं दूर होणारा आहे. कारण हा जर देह, आपण असं म्हणतो का कधी का मी देह आहे, हा अहंकार आपला कायमस्वरूपी आहे, पण आपण देह नाही हे तुम्हाला बोली भाषेत पटवून देतो. कसं पटवून देतो? आपल्याला असं वाटतं की हा देह तर माझाच आहे ना, हे हात माझाच आहे ना. आणि पण ते माझा जरी असला, कदाचित जर उद्या या हाताला एखादी दुखापत झाली, डॉक्टरने असं सांगितलं की तुम्हाला हा हात तोडावा लागेल तर तुम्ही वाचाल, तर आपण काय सांगतो डॉक्टरला की डॉक्टर तुम्ही माझा हात तोडला तर हरकत नाही, फक्त मला वाचवा. आता मला वाचवताना हा देह त्या हातापासून वेगळा झाला का नाही? म्हणजे या देहाचे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापासून वेगळ्या आहेत. पण जर त्या वेगळ्या आहेत तरी पण जर त्या आपण जर सांगायला लागलो तर पुढं जे आहे ते गर्भवासाला कारणीभूत होतो आपण. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला एका छोट्याशा दृष्टांतावरून सांगतो आणि आपल्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. हेव्हा दृष्टांत असं आहे, जी गोष्ट आपली नाही ती जर आपण आपली म्हटली तर पुढे आपल्याला शिक्षेला पात्र व्हावं लागतं. कसं? एका चोराने एका जागेवर चोरी केली. दोघं चोर होते, त्यांनी चोरी केली आणि चोरी करताना ती चोरी जी आहे थोडासा आवाज झाला आणि घरमालक जागा झाला. जसा जागा झाल्यानंतर त्यांना बघून घेतलं. आता ते पकडल्या जाऊ नये म्हणून त्यांनी त्या घरमालकाला मारून टाकलं. आता मारल्यानंतर नेमकं काय करावं? ही जी आहे ह्या डेड बॉडीला कुठंतरी टाकून द्यावं आणि ही चोरी पचवावी म्हणून त्यांनी त्याचे बारीक बारीक तुकडे केले त्या मालकाचे आणि एका ज्याला म्हणतो आपण जुनी ट्रंक वगैरे असेल त्या ट्रंकमध्ये भरले आणि जवळच रेल्वे स्टेशन आहे, एखाद्या रेल्वेच्या तिथं टाकून देऊ, चालू एखाद्या रेल्वेतून दुसऱ्या गावी जाईल आणि आपण ही चोरी पचवून घेऊ. अशा हिशोबाने त्यानं ते सगळं भरलं. त्याच्यानंतर तो तिथून निघाला. ते दोघा चोरांनी ते घेतलं आणि त्या रेल्वेत तिथं गेले. योगायोगानं असं झालं की ज्या डब्यामध्ये ते बसले त्या डब्यामध्ये आणखीन 2 चोर आले. त्या चोरांची या ट्रंकेवर नजर गेली. बरेच वेळ ते बघत होते की हे 2 जण आले इथं, यांनी ती ट्रंक ठेवली, ह्याच्यात काहीतरी माल असेल, अशा तशा गोष्टी दोघांच्या सुरू झाल्या. ह्यांची नजर चुकून आपण हे चोरी करायची. मग जशी ती चोरी करायची ठरवली त्यांनी, आता ते तर असंही सोडायलाच आले होते. मग ते इकडे तिकडे या डब्यातून त्या डब्यात फिर, त्या डब्यातून त्या डब्यात फिरून उतरून गेले. ते त्यांच्या लक्षात आलं की अरे हे ट्रंक इथंच विसरून गेले. ह्यांच्याकडून लक्षात आलं नाही, हे ट्रंक इथं विसरले, आता आपलं काम झालं. म्हणून दोघांनी एकाच वेळेस त्याला हात घातला त्या ट्रंकेला. आता दोघांनी वाटून घ्यायचं तर दोघांनी भांडण सुरू केलं की ही ट्रंक माझी, ही ट्रंक माझी. जे रेल्वेमधले चोर आहेत ते तसं झाल्यानंतर त्यांच्या आरड्याओरड्यानं तिथून त्या रेल्वेचे पोलीस आलेत आणि त्या पोलिसांनी त्यांचं सगळं बघितलं आणि त्या पोलिसांनी सांगितलं काही हरकत नाही, तुमच्या दोघांपैकी एकाची ही असेल म्हणे, फक्त आता आतमध्ये कोणतं सामान आहे ते सांगा, तर ओळख पटवान घेऊन जा. बऱ्याच वेळा आपण वारीच्याही रस्त्यात बघतो ना, ते संध्याकाळी बरेच लोक अनाऊन्स करत असतात, कोण इथं कानातलं सापडलेलं आहे, ज्यानं त्याने त्याची ओळख पटवा आणि घेऊन जा. मग आपल्याला सांगावं लागतं किंवा दुसरा जोड दाखवावा लागतो, हा माझ्याकडे तिकडचा जोड तसा आहे का बघून घ्या एकदा. असं त्यांनी ओळख पटवा आणि तुमचं साहित्य घ्या. मग एकानं ते बघितलं की नेमकं कोणी याला ठेवलं होतं. ज्यानं ठेवलं त्याचा एक अंदाज घेतला, तो सफारीमध्ये होता, असं होतं तसं होतं. ते म्हणजे साहेब काही नाही, त्याच्यात कपडे आहेत म्हणे माझे, असे थोडे बहुत दागदागिने आहेत, काही पैसे आहेत, असं सांगितलं. दुसऱ्यानंही त्याच्या अंगात काही काही गोष्टी सांगितल्या. मग आता पोलिसांनी काय केलं, ते कुलूप तोडलं. जसं कुलूप उघडलं त्याच्या आतमध्ये काय होतं, त्या मृतदेहाचे तुकडे केलेले होते. मग आता जसं ते 2 जण म्हणायला लागले हे माझं नाही, माझं नाही, माझं नाही. पण आता माझं नाही म्हटल्यावर पोलीस सोडणार आहे का?
आता हा झाला दृष्टांत, पण तुम्हाला सिद्धांत मला सांगायचा आहे की जरी आता तो तिकडचा आहे दृष्टांत, तसं आपण या देहाला जे आपण माझं नाही जर आता जर म्हणायला लागलो, शेवट जेव्हा आपल्याला यमाच्या दारात जायचं त्यावेळेस जर आपण म्हणायला लागलो, पण त्याला एवढ्या दिवस आपण आपलं माझं म्हटल्यानंतर पुढं निश्चितच ते आपल्याला कारणीभूत होणार आहे ना. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ही जी गोष्ट आहे, अभिमान जो आहे तो सगळ्यात शेवट जर कशाचा असेल, सुरुवातीपासून या सगळ्या अभिमानाला मुख्य कारणीभूत म्हणजे हा देह माझा म्हणणं, इथूनच सगळ्या अहंकाराची उत्पत्ती आहे. पाणी तुकोबाराय भगवंताला विनंती करतायत, देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. कारण तुकोबारायांना माहिती आहे की या देहाच्या अहंकारानंच या सगळ्या गोष्टी बाधित करणार आहेत. भगवंताच्याच कृपेनं हा अहंकार बाजूला होऊ शकतो. भगवंताची कृपा अशी होते की खरा वारकरी होऊन खरी पंढरी जर बघितली तर फळ अवघेची येणे म्हणजे त्याच्यानं अभिमान आपला नष्ट होतो. पण हे जे सगळं झालेलं आहे हे कशामुळं होतं? कारण तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. खरा वारकरी होऊन जर पंढरपूरला गेलो आणि पंढरीत परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर त्यांच्या त्या ह्याच्यानं इतर कोणत्याही साधनाची गरज नाही. फळ अवघेची येणे आणि जो अभिमान आहे तो माणसाचा दूर होतो. या सगळ्याला कारण काय? कारण त्यांच्या दर्शनाने तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. भगवंताचं जर एकदा दर्शन झालं असं होऊन, या अधिकाराला प्राप्त होऊन जर भगवंताचं दर्शन झालं तर त्या दर्शनाचं फल असं आहे की भगवान जे आहे ते डोळ्यामध्ये बसून जातात. डोळ्यामध्ये बसून जातात म्हणजे काय? जे एकदा डोळ्यामध्ये ज्या रंगाचा चष्मा लागला त्याच रंगातून सगळी आपल्याला काय सृष्टी दिसत असते, तसं भगवानच जर एकदा डोळ्यात बसून गेले तर चराचरामध्ये कणाकणामध्ये तोच भगवान आहे अशी दृष्टी निर्माण होते. आणि मग अशी दृष्टी निर्माण झाली तर मग अभिमान येण्याचं कारणच काय? सगळीकडे तेच दिसणार आहेत, सगळीकडे तोच आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे इतर कोणतेही साधन करण्याची आवश्यकता नाही. आणि या साधनानं जे आहे भगवान जो आनंद तुकोबारायांना मिळाला आहे तोच आनंद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळावा म्हणून तुकोबाराय या अभंगातून हा उपदेश करतात. झालेली जी हे आपली सेवा आहे, थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे. एक दोन महत्त्वाच्या सूचना देऊन आपण आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. उद्यापासून चातुर्मास्याला प्रारंभ आहे. ठीक रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये इथे जसं मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला सांगण्याचं कारणच एवढं दादा
विठ्ठला 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 आजींना थोडं तिकडे बसवत जा. त्याचं कारण त्यांच्या नेहमी त्या बोलण्यानं थोडा विक्षेप पण होतो बरं. त्याच्यामुळे तुम्हीच तिथून पुढं तिकडे बसत जा. तुम्हाला आम्ही विनंती म्हणून सांगतो. असो, तर विषय असा आपला चालू होता की जर अशी दृष्टी प्राप्त झाली तर भगवान चराचरामध्ये कणाकणामध्ये जर दिसला तर जे तुकोबारायांना जो आनंद आहे तोच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आता उद्यापासून जे आहे ठीक रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये रामचरितमानस जी कथा आहे ती होणार आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्या. आणि कळकळीनं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं आहे की सध्या जर समाजामध्ये आपण बघायला गेलो तर पैसे कसे कमवायचे, इतर ज्या काही साधनं असतील किंवा लौकिकातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना तुमच्या आमच्यापेक्षाही जास्त चांगल्या कळतात. प्रत्येकाला त्या कळायला लागलेल्या आहेत. पण आपण आपल्या जीवनामध्ये जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधामध्ये किती दूर चाललो आहे एकमेकांपासून. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर शिकायच्या असले तर त्याचा आदर्श जर काही ग्रंथ असेल तर तो रामायण आहे. रामायणामध्ये प्रत्येक जे संबंध आहेत नेमकं भावानं भावाशी कसं वागावं, वडिलांनी मुलाशी कसं वागावं. तुम्ही रामचंद्र प्रभूंच्या मुखातील काही गोष्टी बघा की आपला नेमका परिचय कसा द्यावा. आजकाल वडिलांचं नाव घ्यायला सुद्धा मुलांना कमीपणा वाटतो. पण तुम्ही बघा रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासात गेलेत तर हनुमंतरायांनी त्यांना जसं तिथं विचारलं की तुम्ही कुठून आलेलेत तर बघा त्यांचे परिचय देण्याची पद्धत बघा. कौशलेश दशरथ के जाये हम पितु बचन मानी बन आये. विचार करा तुम्ही की जिथे राज्याभिषेक होणार आहे तिथं वनवासात गेलेत. जर आजचा जर एखादा मुलगा असला तर तो काय सांगेल, आम्हाला घरच्या बाहेर काढून दिलं. तुम्ही सामान्य गोष्टीतून याचा कधीतरी विचार करा ना. पण हम पितु बचन मानी बन आहे ते सांगताना सुद्धा आपल्या वडिलांच्या विषयी किती मोठा आदर आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही बारकाईनं बघा. आणि अजून आनंदाची गोष्ट अशी की रामकथा जी आहे ना तुम्हाला आम्हाला बऱ्याच वेळा ऐकायला मिळते पण एवढ्या विस्तृतपणे कधीच ऐकायला नाही मिळणार. जे बाबांनी संकल्प सांगितला की एक दोहा, एक सोरठ, तुम्हाला एक चौपाई, एक अक्षर सांगणार आहे. ही जी सुवर्णसंधी ही तुम्हाला वारंवार येणारच नाही. ज्या मुलांना जे आहे आपल्याला असं वाटत असलं की आता पुढं चालून जे त्यांचे आणि आपले संबंध चांगले राहावे. हे का सांगतोय, कारण सध्याची जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. त्या गंभीर परिस्थितीचा प्रत्येकानं विचार करा. आणि प्रत्येकाने जे स्वतः तर याच पण आपल्या लहान मुलांना आणा, प्रत्येकाला आणा. आणि सगळ्यांना विनंती अशी आहे की मला असं वाटतं की त्याच्याकरता तुम्हाला 9ला 5 मिनटं कमी तेव्हाच यावं लागेल, कारण कदाचितच तुम्हाला जागा मिळेल. तर त्या प्रत्येकाने त्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आणि उद्यापासून सगळ्यांनी त्याच्याकरता हजर राहायचं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. किती वाजता इथंच का मंदिरावर? उद्याची जी द्वादशी आहे सुमित दोईपुडे यांच्याकडे आहे. तर पारणं सोडण्याकरता जे आहे सगळ्यांनी बरोबर 9:30 वाजता यायचे. त्यांना प्रसाद द्या. जय जय विठ्ठल.
चलो